हा टाका टाका ओके. हा पण हे सगळं चाललंय कोणासाठी? तुम्हाला करायचं नाही म्हणून करायचं पाण्यासाठी. हाय नमस्कार सगळ्यांना. तर बघा आज पानसाच्या पूजा भैया आणि पिहू कृष्णा सगळे आले तर जिंतीला आणि सागर पण आलेला. सागर कालच आलेला. तर ही सगळी आहेत इथं आणि मला अडचण आहे. त्याचबरोबर पूजाला पण अडचण आहे. स्वीटीने बघा भाजी किंवा म्हणजे भाकरी केल्या, चपात्या केल्या आणि वांगी मी चिरून दिली. पूजाने लसूण सोलून दिला. तर ताईने भाजी फोडणीला टाकली आणि तात्याकडे गेले. व्हिडिओ घेते ते तिकडं त्यांचं चाललंय काहीतरी. तर इथं मग आता भाजी तर गॅसवरती हलवायचं कोण. मग दाजींना मगाच्यापासून ना इथं काम लावलंय बघा. तर दाजी इथं मस्त असं भाजी हलवतेत बघा. त्याच्या शेंगदाण्याच कूट टाकायचा राहिला होता, मी शेंगा फोडून दिलेल्या. तर ताईने शेंगदाणा पण बारीक करून दिलेत बरं का ताईनेच. तुम्ही फक्त इथं टाकायला त्याला हलवायला बसलाय. तर असं नाही की पूर्ण तुम्हीच केलंय म्हणून. एक पोस द्या. कसं बघतात का बोला की कसं वाटतंय. थांबा थांबा थांबा. इथं वांग इकडे इकडे बघा, इकडे बघा, इथं बघा, इकडे या, इकडे असं या, समोर या, समोर या. वाव कसलं भारी दिसतंय. पाठीमागं हिरवण तुमचा चेहरा लयच भारी दिसतायत आहो. हा तर सांगा मग कसं काय वाटलं स्वयंपाक करून. त्यांचं चाललंय काहीतरी. ते काय चाललंय त्यांचं काय माहिती. उशीर झाला आहे ती तिकडे आंब्याच्या झाडाखाली. मी काय म्हणते या कसं काय वाटलं मग आज स्वयंपाक करून. स्वयंपाक म्हणजे काय लय सगळं नाही केलं तुम्ही. हाय तेवढंच थोडस सांगा. बरं वाटलं. लय नाही केलं, थोडंसंच केलंय. त्याच्यामुळे लय पण हरभऱ्याच्या झाडावर चढू नका. हा नाही ना. मग याच्या अगोदर तुम्ही करायचं का नाही स्वयंपाक. ज्या स्वीटीला स्वयंपाक येत नव्हता, लहान होती भैया ताई लहान होती त्यावेळेस. आणि स्पेशल अजून बरं का विचारून पूजा उठून बस की इथं की स्पेशल विचारून बरं का तिथंच बस उठून स्पेशल विचारून बरं का मला ना विचारायचं काय करायचं म्हणून. मग मी सांगितलं ना आज भाकरी बनवायला यायच्या ना. भाकरी नको आज चपात्या बनवा आपल्यासाठी. तर पीठ मळून चपात्या सुद्धा तुम्ही करायचात. पण काय खायचं विचारायचं बरं का. तसं पण नाही हेच खा म्हणून नाही. भात बनवायचं, भाजी बनवायचं, पाहिजे ती भाजी बनवायचं आणि चपात्या भाकरी सगळं बनवायचं. पण आता अजिबात बनवत नाही. तर आता कटाळा करते. तर आता ताई करते ना सगळा स्वयंपाक. त्याच्यामुळं तू करते तुला अडचण असल्या ताई करते. तेच ना. मला अडचण असली की ताई करते. आता ताई सगळा स्वयंपाक शिकली ना त्याच्यामुळं नाही. आणि आम्ही ना असं घरात म्हणजे करत नाही. 4 दिवस पाळतो. सगळी म्हणतात पाळलेलं चांगलं असतं. आमची सासूबाई म्हणती, माझी आई म्हणती. मला तिथं गेल्या सुद्धा आई कशाला शिवून देत नाही. पूजाला पण नाही. पूजाला पण ओरडती. काय म्हणते माहितीये का. म्हणती घरात बायांना इटाळा आला ना बाजूला बसावं. नाही तर काय म्हणतात ना शेत खाल्लं कटाळ्याने घर खाल्लं इटाळ्याने असं असतं ती म्हणतात. त्याच्यामुळं पाळायचं 4 दिवस. अब्दा सबदा कशी पण करायची. उपाशी राहायचं, भातावर राहायचं, पाण्यावर राहायचं, पण पाळायचंच. असं सगळ्यांचं पहिल्या बायकांचं नियम आहे इथं. आणि आम्ही गावाकडे आहेत ना त्याच्यामुळे आमची सासू आई आम्हाला घरात काही करून देत नाही. दाजींचं म्हणणं असतं कर म्हणतं. दाजींचं नसतंय काय हाय का नाही. कमेडी बी येते ना आजकाल. इतकं कोण पाळत हा नाही पाळत नाही. बरोबर आहे की पाळत नाही. तर पण आपली काय म्हणते ती माझी आई माझी सासू पाळलेलं चांगलं असतं. चांगलं असतं मग ते आपल्या चांगल्यासाठी सांगतात ना. चांगलं असतं तर ठीक आहे. जवळ ते आहेत आपल्या समोर तर आपण पाळायचं. उद्याचं कोणी कोणाला सांगितलं नाही. ती राहतात का मी राहत नाही कोणी कोणाला सांगितलं नाही. त्याच्यामुळं जवळ आहे पाळणं होतंय तोवर पाळायचं. आता ताईचं लगीन झाल्यावर मग काय करायचं. काय नाही तुम्ही जसं म्हणता तसं. मी जसं म्हणेन तसं. तिकडून माझी आई इकडून माझी सासू दोघी वरडत्यान की मला. हा म्हणत्यान ह्यांना सगळं येतंय मग तुमच्याकडे स्वयंपाक करीन ना मग. हा करचान ना. खरं ना. हा परत शॅम्पूची पाहिजे कडूशी अंगाड तिथं बसलाय बघा. काय चाललंय तुझं. काय करतोय या काय नांदा गेलं तुझी बायको आणणार लगेच तू. होय मग मला टेन्शनच नाही ना अजिबात. पप्पांना पण नाही ना. बरं लगेच पप्पांची बाजू घेतली र. होय पिवड्या बघ दाजी काय करतोय. पिवड्या तू स्वयंपाक करशील का. होय ग पिवड्या. ए पिवड्या पिवड्या आली बघा.
तुझ्या लग्नाला अजून 5-6 वर्ष टाइम पिल्या तवर ए, कुठे? होय होय हा ही कुठे फिरती हे वय गहू गोळा करायला गेलती ती नाही पसरवायला म्हणले की मामा नुसता उघडा करून ठेवलाय मी पसरवते हाय का नाही पिवड्या तू काय करतोय पिल्या हा काहीतरी चाल तू गावाकडे आला ना तुझं हे कुटुरुटू चालूच असतं या अगोदर पण काय करायचा सगळी तसली ती कुटकुटी म्हणतात बघा इकडं त्याची ती पिवळी फुलं येतात त्याला ती नारळाचं तसले मलई आहे ना ती गोळा करून आण जा जा, जा, जा. लावली तिला पण ती पण गेली तर ते कुटकुटीचं सगळं गोळा करून आणायचा त्याचा पाला तोडायचा ती बघा काय लागलं ना जखम झाली ना आपल्याला की त्याच्यावरती ती काय झालं त्याच्यावरती ना ती रस पिळून टाकते तर ती बरं होतं चुनचुन होती थोडी पण बरं होतं तर त्या बाटली ती काय करायचा ती घ्यायचा आणि ती बाटली ती एका सगळा रस करून ठेवायचा तसंच आता ह्याचं काहीतरी चाललंय सायंटिस्ट बनतो हा पहिल्यापासून तुला पप्पा तसंच म्हणतात पण हे आता काय करतोय तू काय आणलं याच्यात काय आहे हे हा सांगायचं नाही हा सांग पिवळ्या तू बनवू लागती दाजीला होय ग पप्पाची बाजू धरतोय मग हाय की स्वयंपाक करायला हा? होय चला वांग तिकडं कर पण आवश्यक शेंगदाणच कुठं टाकल्यापासून हलवलं नाही उठा 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 कमी केलाय तरी खाली लागन की लागत चला चला असू द्या राडा मग राहणारच किंवा आता घरात बघा खाली लागला असं नाही लागत खाल्ली त्याला काय खाल्लं मग करपतो खालचं थोड्यासाठी चव घालू नका ताईने इतकं भारी केलेलं नाही लागलं तात्या एकटाच राहिलाय जेवण करायचा त्याच्या ना पोटात दुखतंय ना त्याच्यामुळे त्याला वशाट खायचं नाही आणि वांग आपली एका पायाची कोंबडी म्हणतात त्याला तर मस्त अशी बनवली आहे का नाही बाकी काय नाही संध्याकाळी पण असंच काहीतरी बनवू खीर चपाती ही काहीतरी पण आता बनवायला मी पण नाही पूजा पण नाही त्याच्यामुळं 5 मिनिट राहू द्या आणि नंतर बंद करा तर चालायचं का चला आता व्हिडिओला चेंज करते कारण आहे ना म्हणलं दाजींनी आज चुली पुढं गॅस पुढं बसल्या तर भाजी हलवत स्वयंपाक बनवत तर थोडासा व्हिडिओ बनवला म्हणजे थोडं तेवढं फक्त हलवायचं काम केलं बाकी काय नाही तर असं द्या म्हणलं व्हिडिओ घ्यावा म्हणून मी व्हिडिओला सुरुवात केली तर हे गेले तर आंबा आणायला कैऱ्या आंबाच म्हणते या इथं बघा इथं पण आणून ठेवली या कैरी तात्याने खाल्ली पण एक तात्याला आवडतात बघा आंबा पण आणि कैऱ्या पण एवढ्या अशा झाल्यात तर काल मी ह्याच आंब्याची ना ही बनवली होती काय म्हणतात ग रस बनवला होता हा रसच म्हणते मागाच्यापासून सरबत बनवला होता याचा मी कैरी सरबत बनवला होता काय करते आता ती दाजा करतोय तिथं म्हणल्यावरती ती बसणार आहे का ग ती काहीतरी करू लागणार ती काय त्याच्यासारखंच चाललंय तिचं पण तो डबा घेऊन बसली पाणी खाली ओतून मातीत लागली काहीतरी करायला चला ह्यांचं चाललंय इकडं खेळणं आणि इकडं ही कुठं शिकायती काय करते ती काय चाललंय ग ह्यांचं हा आय चला घरी काय चला 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 गॅस बंद केला का चालू करताय तू बंद केला का राहू द्या बंदच अगं बाया बाया कस काय ठसका लागला बंद करायचा आला कला बंद करायचा काय झालं काय चालू झालं वय पाणी चालू झालं वय कशाला चालू केलं चला तिकडं चल इकडे